तुळशी मातेला रोज जल अर्पण केल्याने काय घडते? हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूपच पवित्र समजले जाते. या झाडांमध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाहीत. तुळशीला विष्णुप्रिय सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दारिद्र्यात राहत नाही. असा मनुष्य एखादा घोर पाप करूनही नरकामध्ये जात नाही. तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आपण आज या कथेमार्फत जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, मग तरीसुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करतात? तुळशीच्या झाडाला नित्य नियमाने तुम्ही जल अर्पण का करता? या झाडाला जल अर्पण करायचे महत्त्व मला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळस ही साक्षात लक्ष्मी देवीचे रूप आहे. तुळशी मातेचे नित्य पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याच्या अनेक पाप नष्ट होतात. तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छित आहे. या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माहिती मिळेल आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, जो मनुष्य या कथेचे फक्त श्रवण करेल त्याला 100 वर्षापर्यंत तुळशी मातेला जल अर्पण करण्याचं फळ प्राप्त होईल. देवी सत्यभामा म्हणते, हे प्रभू, मी या कथेला नक्की ऐकेन. तुम्ही मला ती कथा सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे याबद्दल प्राचीन कथा सांगू लागतात. पुरातन काळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये ब्राह्मण राहत होता, परंतु तो खूपच स्वभावाने क्रूर, मांस खाणारा, तसेच त्याचे मन नेहमीच वाईट कृत्य करण्यात तल्लीन असायचे. त्याला जुगाराचा तसेच चोरी करण्याचा नाद होता. त्याने त्याच्या आयुष्यात कधीही कोणतेच पुण्यकर्म केले नव्हते. कोणत्याही शास्त्रांचा कधीच पठण केले नव्हते. पूजापाठ कधीच केला नाही. त्याचं मन नेहमी दुसऱ्याच्या धनावर असायचं. तो दिवसभर धन कमवायचा आणि रात्री वेश्यासोबत तो पैसे उडवायचा. अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता. त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूचे नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही. अशा प्रकारे पाप करत त्याने अनेक वर्ष निघून गेले. त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो. त्या नगराजवळून नर्मदा नदी वाहत असते. त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे. त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदीकिनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो. त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवांची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूची स्तुती करण्यात मग्न असायचे. तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्यासोबत थांबला. त्या विद्वान ब्राह्मणासोबत थांबून त्याला सुद्धा श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची. तो त्या ठिकाणी 1 महिन्यापर्यंत थांबला. त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले. तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणाचे सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला. तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होते. तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे. तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत होता. एके दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता. तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि सापाने त्याला झोपेत असतानाच दंश केले. त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि तुळशी जल टाकले. त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजले की त्याचा मृत्यू झाला आहे. त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात जाऊ लागले. रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला, हे यामधून तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात? माझा मृत्यू कशामुळे झाला आहे? तेव्हा यमदूत म्हणू लागले, अरे दृष्ट ब्राह्मणा, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केले आहेत आणि तुझ्या या पापामुळेच तुला एका सापाने दंश केले आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे. आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत. तिथे यामध्ये तुझा पापकर्माचा लेखाजोखा पाहणार आहे आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवतील. त्यानंतर तो ब्राह्मण जोरजोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूतांजवळ क्षमा याचना करू लागला. परंतु यामधून त्यांना त्या ब्राह्मणावर थोडीसुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले. जेव्हा यमाचे दूत
दूत त्यांना त्या ब्राह्मणाला घेऊन यम महाराजांच्या समोर पोहोचले. तेव्हा यमराज सोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासूनच ते मृत्यूपर्यंतच्या सर्व लेखाजोखा काढला आणि यमराज याला म्हणाला, हे महाराज, या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहेत. याने कोणत्याही पुण्याचं कर्म केले नाही. हा तर मोठा पापी आहे. याला तर ताबडतोब नरकात टाकायला हवे. तेव्हा यमराज म्हणाले, हे दूत, जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या. यमराजाच्या आत्म्याचे पालन करत ते दूत हसत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात घेऊन गेले. त्या नरकात भयंकर तेलाचे मडके भरलेले होते. ज्यामध्ये तेल उकळतं होतं त्यामधून त्यांनी त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले. परंतु जसा तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलामध्ये पडला तेव्हा ते तेल एकदम थंड पडले. या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटले. असे पूर्वी कधीच झाले नव्हते. त्यामधून त्यांनी यापूर्वी अशा कित्येक पापी लोकांना त्या उकळत्या तेलामध्ये टाकले होते. त्या तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफडायचे, परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलामध्ये पडला तर ते अचानक शांत झालं आणि थंड झालं. हा सर्व प्रकार पाहून यमदूत यमराजकडे गेले. यमराजने विचारले, हे दूत, काय झाले? तेव्हा दूत म्हणाले, यमराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितले होते तसं आम्ही त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले. नरकातील अग्नी विझवून गेली आणि उकळणारे तेल सुद्धा शांत झाले. तेव्हा ते यमराज म्हणतात, हे दूत, ही तर खूपच विचित्र घटना आहे. असं तर पूर्वी कधी झालं नाही. यमराज विचार करत असतो. इतक्यात तिथे देवर्षी नारद म्हणून येतात. नारद मुनींनी पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात. त्यानंतर यमराज नारद मुनींना म्हणतात, हे देवर्षी, तुम्ही योग्य वेळेवर आला आहात. आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे, परंतु जसा तो त्या तेलामध्ये पडला तसं ते तेल शांत झालं आहे. तेव्हा ते देवर्षी नारद यमराज यांना म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकामध्ये टाकत आहात तर तो ब्राह्मण त्या कुंभीपाक नरकामध्ये टाकण्यायोग्य नाही, कारण त्या ब्राह्मणाद्वारे न कळत असे कर्म झाले आहे, जे कर्म या नरकाचे नाश करणारे आहे. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो. आणि हा ब्राह्मण तर पूर्ण 1 महिना भगवान विष्णूंच्या भक्तासोबत राहिला आहे. या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्य नियमांनी तुळशी मातेला जल अर्पण केले आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनलेला आहे. याचे सर्व पापे नष्ट झाले आहेत. हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे. या ब्राह्मणाने नकळतपणे इतकं पुण्य कमावलं आहे जे पूर्ण जन्मातच सुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून तुम्ही याला नका ठेवू नरकात. या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहे त्यासाठी त्याला फक्त इतकाच दंड द्या की याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा. देवर्षी नारद मुनींचे म्हणणं ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकातून काढून घेऊन येतात. आणि यमराज त्यांच्या दूतांना म्हणतात, हे दूत, या ब्राह्मण महात्माला घेऊन जा आणि सर्व नरकांचे दर्शन घडवून आणा. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा. अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला मोक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक क्षण बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी वनस्पती, मला तुळस प्रिय आहे, महिन्यामध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे, तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे. आणि म्हणूनच जो मनुष्य नित्य नियमाने तुळशी मातेची पूजा करतो, तुळशी मातेला जल अर्पण करतो, तो मला सर्वात जास्त प्रिय आहे. त्या मनुष्याची कधीच दुर्गंधी होत नाही, तो कधीच नरकात जात नाही. ज्या घरामध्ये तुळशीचे झाड नेहमीच हिरवे असते त्या अशा घरांमध्ये नेहमी सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आणि त्यांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये तुळशीपत्र अवश्य असायला हवे, कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद करत नाहीत आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असायला हवे. जर एखाद्या घरामध्ये तुळस असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करायला हवी. नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे झाड हे चुनरीशिवाय अपूर्ण असते. तुळस हे फक्त एक झाड नाही तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी आहे. तुळशीशिवाय पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करायला हवी. यामुळे पती पत्नींमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी सौभाग्यहीन राहतात.
राहतात. तुळशीचा विवाहसुद्धा आवश्यक करायला हवा. त्यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन अधिक सुखमय होतं. तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नका. तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा झाडू ठेवू नये. या गोष्टीला पाप समजले जाते. जिथे तुळशीचे झाड आहे त्याला आसपास थुंकणे किंवा घोळ पाप समजले जाते. तुळशीच्या जवळ जल अर्पण आणि भरलेले पात्र सुद्धा ठेवू नये. तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा दिवा लावतो तेव्हा तो दिवा विझल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा, कारण तुळशीच्या जवळ विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. या ठिकाणी तुळशीचे झाड आहे तिथे त्या ठिकाणी नेहमीच स्वच्छता ठेवायला हवे आणि म्हणूनच नित्यनियमाने तुळशीच्या झाडाला सभोवतालची स्वच्छता ठेवायला हवी. तुळशीच्या झाडाच्या शेजारी शिवलिंग आणि गणपतीची प्रतिमा ठेवू नये. त्याचबरोबर तुळशीच्या कुंडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे झाडे लावणे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर तुळशीचे पान कधीही नखाने तोडू नये, त्यामुळे तुळशी मातेचे अपमान होतो. जर तुळशी मातेची पाने सुकली असतील आणि ती खाली पडत असतील तर त्यांना कचऱ्यामध्ये टाकू नये. त्या पानांना तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये मिक्स करा. रविवारच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये आणि रविवारी तुळशी मातेला जलसुद्धा अर्पण करू नये. बाकी अन्य दिवशी कोणतेही तुम्ही तुळशी मातेला न चुकता जल अर्पण करावे आणि संध्याकाळच्या वेळेला एक दिवा तुळशीजवळ अवश्य लावावा. नेहमी असं पाहण्यात आले आहे की स्त्रिया अंघोळ केल्यानंतर त्यांची केस मोकळी ठेवूनच तुळशी मातेला जल अर्पण करतात. असं करणं चूक आहे. स्त्रियांनी नेहमी त्यांचे केस बांधून कपाळावर सिंदूर लावल्यानंतरच तुळशी मातेला जल अर्पण करावे. असे केल्यामुळे तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात तुळशी मातेचे झाड लावताना या गोष्टींची काळजी घ्या की त्यासाठी वापरली जाणारी माती ही दूषित नसावी. तुळशीच्या झाडासाठी स्मशानाच्या शेजारची किंवा घाणेरड्या ठिकाणची माती वापरू नये. त्यामुळे तुळशी माता नाराज होते आणि ती कधीही सुकू लागली की तुळशीचे झाड कधीही घाणेरड्या ठिकाणी लावू नये. बाथरूमच्या शेजारी तुळशीचे झाड लावू नये किंवा त्या ठिकाणी झाड लावू नये. घरातील कोणतेही झाड कधीही सुकून देऊ नये. यावर शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की तुळशीचे झाड सुकणे हे अकाल मृत्यूचे कारण बनू शकते. घरातील तुळशीचे झाड सुकत असेल तर घरातील सुख समृद्धी नष्ट होते. सुकलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. शास्त्रानुसार मासिक धर्मवेळी महिलांनी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नये आणि तुळशी मातेला स्पर्श करणे सुद्धा वर्जित मानले जाते. तुळशी मातेला अंघोळ न करता जल अर्पण करू नये. त्याचबरोबर पायांमध्ये चप्पल घालून तुळशीला जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. जल तुमच्या पायांवर पडू नये याची काळजी घ्यावी. असं झाल्यामुळे तुळशी मातेचा अपमान होत असतो. श्रीकृष्ण म्हणतात, नित्य तुळशी मातेचे दर्शन आणि मनुष्याला स्वर्गाची प्राप्त होत असते आणि तुळशीपत्राच्या सेवनाने त्यांचे सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे झाड नेहमीच घराच्या समोर लावायला हवे. तुळशीच्या झाडाला पूर्व आणि उत्तर दिशेला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार ज्या झाडांपासून हिरव्या कळ्यांची उत्पत्ती होत नाही त्या झाडांना काटे असतात. अशी झाडं तुळशीजवळ ठेवणे अशुभ मानले जाते. शास्त्रामध्ये केळ्याच्या झाडाला विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. जर तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ केळीचे झाड लावत असाल तर त्यामुळे तुम्हाला कित्येक पटीने अधिक लाभ मिळत असतो. केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. अशामुळे या झाडाला तुळशी मातेच्या शेजारी लावल्याने घरात सुख समृद्धी येते. तुळशीच्या झाडांमध्ये शालिग्राम सुद्धा अवश्य ठेवायला हवे. तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्राम ठेवल्याने त्यांचा अधिक प्रभाव तुम्हाला पाहायला मिळेल. शालिग्राम भगवान विष्णूचेच रूप समजले जाते. हा एक काळ्या रंगाचा दगड असतो ज्याला खूपच अमूल्य समजले गेले आहे. जर याला तुम्ही तुळशीच्या कुंडीत ठेवले तर तुमच्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाईल. घरात फक्त एकच शालिग्रामची पूजा करायला हवी. पुराणामध्ये असे म्हटले गेले आहे की भगवान विष्णूच्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा करणे अत्यंत उत्तम समजले गेले आहे. शालिग्रामचा चंदन लावून त्याच्यावर एक तुळशीचे पान ठेवावे. प्रत्येक दिवशी शालिग्रामला पंचामृताने स्नान घालावे. असे केल्याने सर्व जन्माची पापे नष्ट होतात. शालिग्राम सकारात्मक आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीच्या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आहे आणि घरात तुळशीचे झाड लावण्याचे काही नियम देखील सांगितले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.